Hello students, welcome to Science coaching classes, and today we are going to learn our chemistry chapter number 10, halogen derivative, part number 5. Already we are discussed various things in part number 1, 2, 3, 4. Already मी ते अपलोड देखील केलेले आहे, तर तुम्ही ते 1, 2, 3 आणि 4 हे पार्ट मध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टींचे बाकीचे बेसिक कन्सेप्ट जे आहेत प्रिव्हियस चॅप्टर मधले तर प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही त्याचा चांगल्या रीतीने वॉच करू शकता. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण रन करूया पार्ट नंबर 5. स्टार्ट करूया आपल्या पार्ट नंबर 5. येस्टरडे किंवा प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण बऱ्याच फिजिकल गोष्टी पाहिल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडासा लास्ट प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे एक कन्सेप्ट राहून गेला होता फिजिकल प्रॉपर्टीज मधला, ते म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल. बेसिक कन्सेप्ट आहे, जास्त काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये, सो त्याच्यामुळे तुम्हाला अतिशय चांगल्या रीतीने हे देखील समजण्यास मदत होणार आहे. सो आता हे नेमकं काय आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला इथे याचा अभ्यास आपल्याला इथे या गोष्टीचा इथे अभ्यास करायचा आहे. तर आपण हे आता काय करूया की हे कशा पद्धतीने आपल्याला हा जो रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल्स हा आपल्याला इथे पाहायचा आहे, तो आता आपण पाहूया. एक छोटासा कन्सेप्ट होता, तो आपला काल राहून गेला होता बिकॉज जरा एक समथिंग टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, आता हा प्रिव्हियस व्हिडिओ मध्येच आपला हा कव्हर झाला असता. मग हा काय आहे रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्यूल्स. So there are two representations are used to represent the configuration of chiral carbon and the 3D structure of the optical isomers on a plain paper. Suppose जर प्लेन पेपर वरती जर आपण हा जर chiral carbon स्ट्रक्चर जर कॉन्फिगर करायचं ठरवलं किंवा रिप्रेझेंटेशन करायचं ठरवलं, तर त्या 3D स्ट्रक्चरचं कशा पद्धतीने बाकीचे मॉलिक्युल्स रिप्रेझेंट होतात, त्यासाठी आपल्याला इथे त्याच्या दोन मेथड आहेत. एक म्हणजे वेज फॉर्म्युला मेथडने आपण त्याचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतो आणि दुसरं म्हणजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, यालाच आपण क्रॉस फॉर्म्युला देखील म्हणू शकतो. आणि हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ते आपण ऑलरेडी स्टँडर्ड 11 मध्ये देखील आपण चांगल्या रीतीने लर्न केले. जर तुम्हाला आठवत असतील तर तुम्ही पहा, आणि ऑलरेडी मी तुम्हाला याच्यावरती चांगल्या रीतीने तुम्हाला 11 स्टँडर्डला मी शिकवलं देखील होतं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती तुम्हाला एक्झामला प्रश्न देखील आले होते. आय होप सो की सपोज तुम्हाला जर आठवत असेल तर पहा. मग आता हा जो वेज फॉर्म्युला आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, मी तुम्हाला वेज फॉर्म्युलाच्या आधी मी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो, कारण हा इझी आहे. दॅन वेज फॉर्म्युलाकडे आपण बोलूया. फिशर प्रोजेक्शन मध्ये काय राहतं की क्रॉस, म्हणजे जर आता आपण काल आपण पाहिलं आपला कायरल कार्बन आपण काल पाहिलं होतं. कायरल कार्बन म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की डिफरंट मॉलिक्युलला कार्बन ॲटमला त्याच्याशी अटॅच असतात, त्याच्यामुळे त्याला आपण कायरल कार्बन म्हणतो. मग हा कायरल कार्बन कुठे असणार आहे, इथे सेंटरला असणार आहे आणि सेंटरचा एक बॉन्ड क्लोरीन बरोबर, एक बॉन्ड हायड्रोजन बरोबर, एक बॉन्ड आयोडीन आणि एक बॉन्ड ब्रोमीन बरोबर. मग कायरल कार्बन वरतीच हे फिशर प्रोजेक्शन अशा पद्धतीने आपण अटॅच करतो. म्हणजे ते कार्बन शो करत नाही, पण इथे डॉट म्हणजे हा सेंटर जो असतो तो काय असतो, कार्बन असतो, आणि म्हणून याला क्रॉस फॉर्म्युला देखील म्हटलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट दी फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, दॅट इज अ क्रॉस फॉर्म्युला. नाउ आय कम ऑन दी वेज फॉर्म्युला. आता वेज फॉर्म्युला म्हणजे काय की या वेज फॉर्म्युलामध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या की मी हे रीड करण्याच्या आधी तुम्हाला हे समजावून सांगतो की आपल्याकडे एक प्लेन असतो, प्लेन. ओके, प्लेन पेपर घ्या. मग हा कार्बनच्या सेंटरला असणार आणि हे जे दोन आहेत हे त्या प्लेनच्या आतमध्ये म्हणजे त्या पेपर वरतीच राहणार. हे जे बॉन्ड आहेत फॉर्म केलेले ब्रोमीन आणि क्लोरीन बरोबर, हे त्या पेपर मध्ये म्हणजे त्या प्लेन मध्येच राहणार. आणि हा कार्बनच्या अप्पर साइडला अबो द प्लेन काय हा हायड्रोजन ॲटम अटॅच केलाय आणि बिलो द प्लेन हा आयोडीन ॲटम अटॅच केलाय. मग आता हे आपण अबो द प्लेन आणि बिलो द प्लेन हे कसं ओळखणार, तर इथे डार्क लाईनने जे जॉईन केलं ना हायड्रोजनला ह्या टाइप मध्ये, तर याच्यावरून आपण म्हणणार की हा अबो द प्लेन. आणि याचा शेप बघा कसा आहे ह्या बॉन्डचा. आणि हा डॉटेड 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 सुरुवातीला मोठी नंतर लहान असे डॉटेड डॉटेड या शेप मध्ये ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल अटॅच केला जातो किंवा बॉन्ड ह्या बॉन्डने, त्याला आपण बिलो द प्लेन असं आपण म्हणतो. आणि हेच जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, हेच संपूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला ह्या वेज फॉर्म्युलामध्ये इथे दाखवलेलं आहे. सी, when a tetrahedral carbon is imagined to the present in the plane of paper, all the four bonds at this carbon cannot lie in the same plane. Okay,
cannot lie in the same plane. So आता आपण काय म्हणतो मग cannot lie in the same plane. The bonds in the plane of a paper are represented by the normal lines. See, normal lines. Okay, हे normal lines ने आहे. The bonds projecting above the plane paper are represented by solid wedge. Okay, solid wedge म्हटल्यावरती simply or bold lines like this way, right? आणि while bonds going below the plane of paper are represented by broken wedge, that is or simply by broken lines. I hope so you can see or you can काय म्हणू शकता की तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला मी रिप्रेझेंटिंग केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, चांगल्या रीतीने तुम्ही काय करू शकता, तर त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता की अशा रीतीने हे तुम्ही वेज फॉर्म्युला आणि फीचर प्रोजेक्शन जर पेपरला आलं तर तुम्हाला अशी डायग्राम ड्रॉ करून हे स्ट्रक्चर ड्रॉ करून रिप्रेझेंट करायला तुम्हाला काय पाहिजे की करता आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि इथे आपण हे चांगल्या रीतीने पाहिलं हे दोन्ही रिप्रेझेंटेशन कसे असतात मॉलिक्युलचे हे आपण फिजिकल प्रॉपर्टीच्या माध्यमातून पाहतो. आता याच्या नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती म्हणजे आपली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तर सेकंड प्रॉपर्टी म्हणजे पुढची प्रॉपर्टी ती दॅट इज अ केमिकल प्रॉपर्टी. I hope so you can understood this again very well. What do you mean by the chemical property? Okay. So आता आपण फिजिकल प्रॉपर्टी काय आहे या गोष्टीचा अभ्यास केला. त्याच्यानंतर आता वळतोय आपण ते म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज वरती, राईट? मग आता या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन्स. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन्स. When haloalkanes react with aqueous sodium or potassium hydroxide, then halide ion is formed. It's very easy and very important. Suppose जर हे 1 मार्क्स किंवा 2 मार्क्स तुम्हाला आलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. काय सांगितलं when haloalkanes. haloalkanes म्हटल्यावरती हा आता काय झाला आपला कुठलाही ग्रुप असू शकतो. मिथाइल असेल, इथाइल असेल, प्रोपाइल असेल, ब्युटाइल असेल, पेंटाइल असेल. सो दिस इज माय हॅलोअल्केन्स. आणि हॅलो का, कारण त्याच्याबरोबर हॅलोजन आपण जॉईन केले. मग इथे मे बी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन व्हॉटएव्हर मे बी. मग ह्याला जर मी aqueous सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साइड बरोबर रिॲक्ट जर केलं तर मला काय मिळणार आहे, फक्त आणि फक्त हॅलाइड आयन इज फॉर्म. दॅट टाइप ऑफ रिॲक्शन मी काय म्हणणार आहे, हॅलोअल्केन्स. मग आता तिथे फक्त हायड्रॉक्साइडच पाहिजे आपल्याला. सोडियम आणि पोटॅशियमच्या हायड्रॉक्साइड मध्ये मी जर एखादा इथाइल अल्कोहोल किंवा मिथाइल अल्कोहोल व्हॉटएव्हर मी त्याच्यामध्ये टाकलं तर मला त्याच्यापासून काय मिळणार आहे, हॅलाइड हा डिफरंट होणार आहे. म्हणजे त्याच्याबरोबर सोडियम आणि पोटॅशियम नको असं ते म्हणताय, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलोअल्केन्स. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस इज व्हेरी वेल. ओके. नाउ सेकंड वन इज दॅट द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अ हॅलोअल्केन्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ हॅलोअल्केन्स म्हणजे काय? See, when a group bonded to a carbon in a substance, okay, when a group bonded to a carbon in a substrate is replaced by another group to get product with no change in a state of hybridization of that carbon, the reaction is called as a substitution reaction. तुमच्या लक्षात आलं असेल आता हायब्रिडायझेशन हा वर्ड आला म्हटल्यावरती नेमकं काय. ऑलरेडी तुम्हाला मी माझ्या मते सेकंड व्हिडिओ मध्ये सांगितलं असेल हायब्रिडायझेशन म्हणजे काय. ती त्याच्यामध्ये मला सांगितलं होतं की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ज्यावेळेस फॉर्म होतो की नाही त्यावेळेला आपलं कुठलं हायब्रिडायझेशन असतं ते sp3 हायब्रिडायझेशन. नंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2 आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्याला आपण sp हायब्रिडायझेशन म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड sp3 हायब्रिडायझेशन जर माझ्या रिएक्टंट मध्ये असेल आणि माझ्या प्रोडक्ट मध्ये पण सेम हायब्रिडायझेशन असेल तरच मी त्याला काय म्हणू शकतो की ती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हॅलोअल्केनची आहे असं मी म्हणू शकतो. आता एक एक्झाम्पल घ्या की इथे बघा की CH3CH2OH म्हणजे हा काय झाला इथाइल अल्कोहोल हा रिॲक्ट झाला HCl बरोबर इन द प्रेझेन्स ऑफ ZnCl2. तर आपल्याला काय मिळतं, H हा प्लस आहे आणि Cl हा मायनस आहे. हा H रिप्लेस म्हणजे H हा कोणाबरोबर कंबाईन झाला, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह बरोबर कंबाईन झाला, H2O मिळाला आणि हा निगेटिव्ह इकडे कंबाईन झाला. तर मला काय मिळतं CH3CH2Cl. पण त्याच्या बॉन्डिंग मध्ये काही फरक पडला का? सो इथे आता काय होणार आहे की इथे sp3 हायब्रिडाइज आहे. मग इथे पण मला काय मिळतं sp3 हायब्रिडायझेशन प्रोडक्ट मध्ये पण म्हणजे बॉन्डिंग मध्ये किंवा काहीच फरक पडत नाही. पण माझं अल्कोहोलिक ग्रुप हा रिप्लेस झाला
तुम्हाला हॅलोजन बरोबर आणि हायब्रिडायझेशन स्टेट तिथे काय राहते, सेम राहते, त्याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही आणि म्हणून याला या पहिल्या रिएक्शनला मी असं म्हणू शकतो की ही न्यूक्लिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अल्केनची होऊ शकते. बट इन सेकंड केस सी, इथे CH2 डबल बॉन्ड CH2 म्हटल्यावरती हा sp2 हायब्रिडाइज आहे, इथे हायड्रोजन आयोडाइड आहे, मग हा आयोडाइड इथे अटॅच झाल्यावरती काय होतंय की आणि एक हायड्रोजन इकडे गेल्यावरती त्याचा CH3 सिंगल बॉन्ड CH2 आणि आयोडाइड म्हणजे इथे इथाइल आयोडाइड तयार झाला. पण इथे हायब्रिडाइज कोणतं आहे, sp2 आणि इकडे हायब्रिडायझेशन कोणतं आहे, sp3 म्हटल्यावरती इथे चेंजेस झाला हायब्रिडायझेशन मध्ये, म्हणून ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अल्केनची होऊ शकत नाही, हे आपण इथे पाहिलं. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड व्हेरी वेल. ओके, सो अशा पद्धतीने आपण दोन्ही चांगल्या रीतीने हे जे केमिकल्स इक्वेशन्स आहेत ते चांगल्या रीतीने आपण पाहिले. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड ऑल्सो. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि चांगल्या रीतीने तुम्हाला समजला असेल. सो आय विल मूव ऑन दी नेक्स्ट लाईन. So in next line, what is that? The nucleophilic substitution reaction, that is SN. Okay. मग हा SN म्हटल्यावरती नेमकं काय की ह्यालाच आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं आपण म्हणतो. सी SN म्हटल्यावरती हा N स्टँड्स फॉर न्यूक्लियोफिलिक आणि हा S म्हणजे काय तर स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन. सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे नेमकं काय, आता ह्याच्याबद्दल आपल्याला जरा इथे थोडक्यात चर्चा करायची. मग आता ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणामध्ये होणार आहे तर फक्त CX बॉन्ड C सिंगल बॉन्ड X या बॉन्ड मध्ये, आणि ते पण सुद्धा कोणाकडे तर अल्काइल हॅलाइड मध्ये होणार आहे. अल्काइल हॅलाइड बिकॉज इट इज अ पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. पोलर कोव्हॅलेंट म्हणजे आपण यस्टरडे किंवा प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये देखील आपण पाहिलं की पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, तर त्यांच्यावरती कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि हॅलाइड वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो आणि त्याच्यामुळे त्याला मी काय म्हणतो तर पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड असं आपण म्हणतो. आणि तेव्हाच हे पॉसिबल आहे की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन त्यामध्येच आपण पाहायला मिळते. and the carbon in CH bond is positively polarized, and in other words C single bond H bond is an electrophilic center. Electrophilic center म्हणजे यांच्याकडे इलेक्ट्रॉन लवली असतात, ते म्हणजे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात स्वतःकडे आणि त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन फिलिक सेंटर असल्या कारणामुळे याच्याकडेच न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असते. सो therefore it has a tendency to react with the nucleophile. इलेक्ट्रोफिलिक असल्या कारणामुळे यांच्याकडे टेंडन्सी कशी असते की न्यूक्लियोफिलिक बरोबर रिएक्ट होऊ शकतात बिकॉज दे हॅव अ इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन. ओके, अँड न्यूक्लियोफिलिक काय करतात की न्यूक्लियरशी अट्रॅक्शन असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे लेस इलेक्ट्रॉन असतात आणि त्याच्यामुळे ते गेन करण्याचं काम करत असतात आणि यांच्याकडे इलेक्ट्रॉन मोर असतात, त्याच्यामुळे हे त्यांच्याशी ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. So thus alkyl halide react with a variety of nucleophiles to give a nucleophilic substitution reactions. Okay, आणि अशा पद्धतीने मग आपल्याला ही न्यूक्लियोफिलिकच्या माध्यमातून न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इथे अल्काइल हॅलाइडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सो द रिएक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड इन SN रिएक्शन डिपेंड अपॉन द टू फॅक्टर. मग आता ही SN रिएक्शन कोणत्या फॅक्टरवरती अवलंबून असते, एक म्हणजे सबस्टिट्यूशन स्टेट. ओके, म्हणजे तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे ऑफ द कार्बन अँड द नेचर ऑफ द हॅलोजन आणि हॅलोजनच्या नेचरवरती. मग आता याची रिएक्टिव्हिटी कशी अवलंबून असणार आहे तर लेट इट सी की द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्ह इन्फ्लुएन्स बाय द टू फॅक्टर इज शोन ॲट सी. की सपोज आयोडीनचं सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स असतात रादर दॅन ब्रोमिन रादर दॅन क्लोरीन, त्याच्यामुळे मोर रिएक्टिव्हिटी कोणाकडे जास्त असणार आहे टर्शरी कार्बन वाल्याकडे दॅन सेकंडरी कार्बन वाल्याकडे दॅन प्रायमरी कार्बन वाल्याकडे. मग जर टर्शरी कार्बन असेल तर त्याच्याबरोबर आयोडीनच तुमचं जर असेल तरच तिथे न्यूक्लियोफिलिक रिएक्शन चांगल्या रीतीने होणार आहे. सेकंडरी कार्बन मध्ये ब्रोमाइडच पाहिजे आणि प्रायमरी कार्बन मध्ये क्लोरीनच पाहिजे तरच तिथे न्यूक्लियोफिलिक रिएक्शन चांगल्या रीतीने होणार आहे आणि त्याची रिएक्टिव्हिटी चांगल्या रीतीने होणार. ही रिएक्टिव्हिटी डिपेंड आहे त्या दोन फॅक्टरवरती, एक म्हणजे काय तर सबस्टिट्यूशन स्टेट आणि त्याच्याच बरोबर त्याची नेचर ऑफ द हॅलोजन वरती. ओके, आय होप सो यू कॅन ऑल्सो अंडरस्टूड दिस वेज व्हेरी वेल, व्हेरी नाईस वन. ओके, सो अशा पद्धतीने आपण
आपण या स्लाइडवरचं हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन काय आहे ते आपण जाणून घेतलं. नाउ आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. माझा न्यूक्लियोफिलिक मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की निगेटिव्ह वाला जो आहे ना, निगेटिव्ह वाला तो रिप्लेस करणार हॅलोजनला. निगेटिव्ह चार्ज वाला जो असणार आहे तो रिप्लेस करणार हॅलोजनला आणि तो तिथे न्यूक्लियोफिलिक तिथे अटॅच होणार. ओके, सो एक टेबल इकडे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे. तो म्हणजे पहा की अल्काइल सगळे ग्रुप आहेत. हे रिएजंट आहे. आता NaOH जर किंवा KOH जर झाला त्यामध्ये Na+ असतो आणि OH- असतो. न्यूक्लियोफिलिक रिएक्शन करायचे, मग काय रिप्लेस होणार? हॅलोजनच्या बदल्यामध्ये OH जाणार आहे. मग इथे ROH आणि NaX येते लक्षामध्ये. इकडे पण बघा NaOH म्हणजे सोडियम अल्कोक्साइड. OR हा काय निगेटिव्ह आहे, हा रिप्लेस होणार हॅलोजन बरोबर. सो मला इथे इथर मिळतंय. मग इथे सिल्वर कार्बोक्सिलेट आहे. सिल्वर कार्बोक्सिलेट मध्ये कोण निगेटिव्ह आहे तर O आणि R निगेटिव्ह, म्हणजे हा निगेटिव्ह आहे बरोबर आहे. सो हा पार्ट जाणार याच्या बरोबर आणि Ag हा जाणार त्याच्या बरोबर. त्याच्यामुळे काय होणार ते इस्टर. अशा पद्धतीने जिकडे निगेटिव्ह आयन किंवा निगेटिव्ह मॉलिक्यूल आहे तो रिप्लेस होणार आहे हॅलोजन बरोबर आणि तो काय करणार आहे न्यूक्लियोफिलिक रिएक्शन तिथे म्हणजे सबस्टिट्यूट होणार आहे अल्काइल हॅलाइडच्या बदल्यात हॅलोजनच्या बदल्यात आणि हॅलोजन रिप्लेस होणार आहे आणि यालाच आपण काय म्हणतो तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड. सो these are the various kinds of reaction. Okay, so they are given. Okay, I hope so you can understood all this table. या टेबलचं देण्याचा उद्दिष्ट एकच आहे की त्यांना इथे दाखवायचं आहे की कशा पद्धतीने न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन हे अल्काइल हॅलाइड बरोबर होत आहे. Okay, I hope so you can understood. This is again very important concept आणि चांगल्या रीतीने हा तुम्हाला समजला असावा असं आशा करतो आणि मी नेक्स्ट स्लाइड वरती मूव होण्याचा प्रयत्न करतोय. ओके, सो चलो द नेक्स्ट स्लाइड आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. ओके, नाउ नेक्स्ट स्लाइड यांनी इथे आपल्याला एक सांगितलंय की हे ऍसिड रिएक्शनचे काहीतरी एक मेकॅनिझम, म्हणजे मेकॅनिझम काय आहे तर हे लक्षात घ्या की ह्याच्या प्रिव्हियस टेबल मध्ये आपण पाहिलं की हा RH हा NaOH बरोबर जर रिएक्ट झाला तर त्याचा ROH होतं आणि NaX होतं. पण हे कशा पद्धतीने होतं तर त्याच्यासाठी एक मेकॅनिझम आहे आणि या मेकॅनिझम वरूनच आपल्याला या ऍसिडच्या सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. जर समजा तुम्हाला पेपरला हा प्रश्न येऊ शकतो की एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ ऍसिड रिएक्शन तर तुम्हाला ते लिहिता आली पाहिजे आणि याच्यापैकी जर एखादी रिएक्शन जरी तुम्ही ते करून दाखवली त्या एक्सप्लेनेशन मध्ये तरी सुद्धा चालणार आहे. फर्स्ट वन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे व्हेरी सिंपल रिएक्शन. ही सिंपल रिएक्शन जरी तुम्ही तिथे दाखवली तरी तुमचं मार्क्स मिळणार आहे. मग यांनी काय दिलं आपल्याला ऍसिड रिएक्शन मध्ये, याचं मेकॅनिझम कसं वर्किंग होतं. मेकॅनिझम म्हणजे काय की त्याची वर्किंग म्हणू शकता किंवा त्याची कायनेटिक्स म्हणू शकता किंवा त्याचं काय म्हणू शकता की वर्किंग म्हटलं तरी चालेल किंवा प्रोसेस म्हणू शकता की कशा पद्धतीने हे चालतं. सो लेट्स लर्न. इट कॅन बी सीन फ्रॉम टेबल 10.3. ओके, 10.3 पासून आपण पाहतोय काय होते की दॅट इन द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड द हॅलोजन एटम गेट्स डिटॅच्ड from the carbon and new bond is formed between the electrophilic carbon and the nucleophile. येत्या लक्षामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितले की एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांनी आपल्याला सांगितले की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये अल्काइल हॅलाइड हा काय करतो, अल्काइल हॅलाइड्स द हॅलोजन एटम गेट्स डिटॅच. ओके, हॅलोजन एटम काय होतो डिटॅच होतो from the carbon and new bond is formed between the electrophilic carbon and nucleophile. ओके, म्हणजे तर एक लक्षात घ्या की समजा हा अल्काइल हॅलाइड आहे. हा कोणताही अल्काइल घ्या, CH3 घ्या, R च्या बदल्यामध्ये CH3 आणि X च्या बदल्यामध्ये समजा क्लोरीन घेतला बरोबर आहे CH3Cl आणि हा NaOH बरोबर ज्या वेळेला तो रिएक्ट होतो त्यावेळेस त्यांनी काय सांगितलंय की पहा त्यांनी काय सांगितलंय की हा ज्यावेळेस रिएक्ट होणार आहे त्यावेळेस गेट डिटॅच. कोण डिटॅच होतंय तर हॅलोजन. हॅलोजन म्हणजे काय की इथे जर तुम्ही लक्षात घ्या इथे जर आपला क्लोरीन असणार आहे क्लोरीन, तो क्लोरीन काय होणार आहे इथून डिटॅच होणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे ब्रेक होणार आहे, ह्या बॉन्ड मध्ये ब्रेक होणार आहे. ओके, या बॉन्ड तरच हा काय होणार आहे हा हॅलोजन डिटॅच होणार आहे म्हणजे हॅलोजन तिकडून निघणार आहे. मग ज्यावेळेस हॅलोजन निघतो मग आता हा जर तुम्ही R चा जर विचार केला तर इथे कार्बन हा सिंगल आहे आणि त्याच्या बरोबर हायड्रोजन हे 3 आणि एक Cl म्हणजे एक हॅलोजन ग्रुप अटॅच आहे. मग हा डिटॅच झाला तर तो इलेक्ट्रोफिलिक कार्बन आपल्याला इथे मिळतो आणि न्यूक्लियोफिलिक म्हणजे काय तर हा OH-
मी न्यूक्लियोफिलिक असं म्हणणार आहे, कारण मायनस वाला इथे येऊन काय होणार आहे, अटॅच होणार आहे ठीक आहे, किंवा हा अटॅक करणार आहे याच्यावरती, कारण हॅलोजन त्याला काढून टाकणार आहे. मग हा ज्यावेळेस याच्यामध्ये ब्रेकिंग होतो, ह्या दोन बॉन्ड ह्या एका बॉन्ड मध्ये ब्रेकिंग होतो, त्यावेळेस जो कार्बन हायड्रोजन सकट राहतो, हायड्रोजन बरोबर राहतात आणि हा हॅलोजन नसतो, हा बॉन्ड ब्रेक झालेला असतो. हा म्हणजे इथे फक्त तीनच बॉन्ड राहतात, कार्बनची पण व्हॅलेन्सी मध्ये ती 4, त्यामुळे 4 बॉन्ड, हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. त्यावेळेला त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक कार्बन म्हणतो. आणि हा हॅलोजन डिटॅच झाल्याच्या नंतर त्या हॅलोजनच्या बदल्यामध्ये एक OH हा ग्रुप किंवा हा जो निगेटिव्ह हा न्यूक्लियोफिल असणार आहे, हा न्यूक्लियोफिलिक आपण म्हणणार, जो निगेटिव्ह चार्ज वाला आहे त्याला आपण न्यूक्लियोफिलिक म्हणणार आहे. आणि हा न्यूक्लियोफिलिक इथे अटॅच होणार आहे. मग आता हा बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर आपल्याला काय राहणार आहे, तर फक्त एक इलेक्ट्रोफिलिक कार्बन राहणार आहे, इथे काय राहणार आहे, न्यूक्लियोफिलिक, कारण एक आणि हा एक त्याचा जो काही क्लोरीन वगैरे असणार आहे तो लगेच बाहेर होणार आहे. मग फक्त राहणार कोण, तर हा सी आणि त्याचे हायड्रोजन आणि हा न्यूक्लियोफिलिक आयटम. पण त्यांचे अजून रिएक्शन झाले का, कंप्लीट अटॅच झाले का तो OH नाही, तर ते वेगवेगळे आहेत. म्हणून तिथे त्यांनी नाव दिलं की तो कार्बन जो राहिला आहे विदाउट हॅलोजन त्याला इलेक्ट्रोफिलिक, आणि हा OH मायनस राहिला तो पण वेगळा आहे, त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस. मला काय म्हणायचं आहे तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असेल. ओके, सो इथे त्यांनी सांगितलंय की electrophilic carbon and nucleophile. Okay, the covalently bonded halogen is converted into halide ions. मग ज्यावेळेस तो ब्रेक होतो किंवा डिटॅच होतो त्यावेळेस तो कोव्हॅलेंटली अटॅच होता, बरोबर ना. आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पण बघितलं, कारण हॅलोजन वरती पण पार्शियल निगेटिव्ह आणि कार्बन वरती पण पार्शियल पॉझिटिव्ह. पण ज्यावेळेस तो कोव्हॅलेंट मधून निघतो, कोव्हॅलेंटली बॉन्डेड आहे की नाही, तो कोव्हॅलेंट बॉन्डेड आहे, म्हणून तो ज्यावेळेस तो निघतो त्यावेळेस तो आयन मध्ये कन्व्हर्जन होतं. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस मेकॅनिझम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, पेपरला येऊ शकतं, त्यावेळेस तुम्हाला अगदी तुम्ही स्वतःच्या भाषेत जरी लिहिलं तरी चालणार आहे. ओके, सो इट मीन्स दॅट the two electrons constituting the original covalent bond are carried away by the halogen along with it. The halogen atom of alkyl halide is therefore called leaving group. मग ज्यावेळेला तो कोव्हॅलेंटली जो बॉन्डेड हॅलोजन असतो त्यावेळेस तो ब्रेक होतो किंवा डिटॅच होतो त्या कार्बन पासून, त्यावेळेस तो काय असतो की त्याचं आयन मध्ये कन्व्हर्जन होत असतं, आयन मध्ये कन्व्हर्जन झालेलं असतं. आणि मग हा आयन मध्ये कन्व्हर्जन झालेला जो हॅलोजन ॲटम आहे तो अल्काइल हॅलाइडचा असल्या कारणामुळे त्याला आपण काय म्हणतो, लिव्हिंग ग्रुप असं आपण म्हणतो. या रिएक्शन मध्ये, या मेकॅनिझम मध्ये, कोणत्या सबस्टिट्यूशन ऑफ न्यूक्लियोफिलिक रिएक्शन मध्ये. आय होप सो. मग तो जो नुसता आयन राहणार आहे की नाही, क्लोरीन मायनस, त्याला आपण काय म्हणणार आहे, लिव्हिंग ग्रुप म्हणणार आहे. मग लिव्हिंग ग्रुप इज अ ग्रुप विच लिव्स द कार्बन बाय टेकिंग अवे द बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स. सॉरी इथे लिव्हिंग ग्रुप म्हणजे आपला जो सी वाला आहे ना H बरोबर, त्याला आपण लिव्हिंग ग्रुप म्हणू शकतो. मग हा लिव्हिंग is the group of which leaves the carbon by taking away the bond pair electron. The substrate undergoes two changes during the SN reaction. आता दोन चेंजेस या रिएक्शन मध्ये होतात. कोणते कोणते पहा. The original CH bond undergoes hydrolysis, म्हणजे तो अल्काइल हॅलाइड जो आहे, कार्बन आणि हॅलोजनचा जो बॉन्डिंग आहे त्याच्यामध्ये तो बॉन्ड ब्रेक होतो, त्याला आपण हायड्रोलिसिस प्रोसेस म्हणतो. म्हणजे या दोघांचा बॉन्ड जेव्हा ब्रेक होणार आणि हा ह्याचा या हॅलोजनचा आयन कन्व्हर्जन होतात, त्या प्रोसेसला आपण हायड्रोलिसिस म्हणतो. अँड न्यू बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द कार्बन अँड द न्यूक्लियोफिल युजिंग द इलेक्ट्रॉन्स ऑन द न्यूक्लियोफाइल. आणि न्यूक्लियोफाइल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यामुळे तो कार्बनला अटॅच होतो आणि एक बॉन्ड फॉर्म तयार करतो, म्हणून त्याला आपण न्यूक्लियोफाइल असं, इलेक्ट्रॉन ऑफ द न्यूक्लियोफाइल असं आपण म्हणतो. So these changes may occurs in one or more step. ह्या चेंजेस होण्यासाठी एक किंवा दोन स्टेप मध्ये होत असतात किंवा दोनपेक्षा जास्तही असतात. So the description regarding the sequence and the way in which these two changes takes place in SN reaction is called the mechanism of SN reaction. आणि मग ही जी काही मी तुम्हाला प्रोसेस सांगितली, ही जी डिस्क्रिप्शन सांगितली, हा सिक्वेन्स सांगितला, या सिक्वेन्स मुळे बरेचसे चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे ही SN रिएक्शन फॉर्म होते. आणि म्हणून या रिएक्शनला आपण SN रिएक्शनचं मेकॅनिझम असं आपण म्हणतो. द मेकॅनिझम इज डिड्यूस्ड फ्रॉम द रिझल्ट ऑफ स्टडी ऑफ कायनेटिक्स ऑफ SN रिएक्शन. आणि या मेकॅनिझमचं जर आपल्याला जर स्टडी करायचं असेल तर त्या स्टडीला आपण काय म्हणतो, कायनेटिक्स ऑफ SN रिएक्शन. माझ्या मते
केमिस्ट्रीच्या पेपर 1 मध्ये जर तुम्हाला बहुतेक चॅप्टर दिलाय की नाही मला माहित नाही, पण असावा केमिकल कायनेटिक्स म्हणून, तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला बरेचशा कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सो टू मेकॅनिझम आर ऑब्झर्व्ड इन व्हेरियस एसएन रिएक्शन. आणि मग इथे आपल्याला ह्याच्यावरून आपल्याला दोन मेकॅनिझम्स आपल्याला इथे निरीक्षणार्थी आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे त्याला डिनोट करतो आपण SN1 आणि दुसरा म्हणजे SN2 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझम म्हणजे त्याला असं आपण म्हणू शकतो की 1 म्हटल्यावरती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इन युनिमॉलिक्यूल आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इन 2 म्हटल्यावरती बायमॉलिक्यूल मेकॅनिझम्स. ओके, म्हणजे ह्या SN रिएक्शनच्या मेकॅनिझम वरून पुन्हा अजून दोन प्रकार पडले, ते म्हणजे SN1 आणि SN2. I hope so you can understood this very important concept आणि त्याच्यामुळे हा तुम्हाला चांगल्या रीतीने समजतच असेल असं मी काय करतोय की अज्यूम करतोय आणि मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. सो आय विल मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड नाउ. सो आता आपण लर्न करणार आहोत त्या म्हणजे SN1 मेकॅनिझम. ओके, माझ्या मते दिस इज अ SN1 मेकॅनिझम, SN2 मेकॅनिझम. वेट अ मिनिट. SN2 mechanism. Okay, two types are SN1, SN2. Okay, so this is your SN1 mechanism. म्हणजे माझ्या मते ही SN2 mechanism चे एक्झाम्पल आहे. चुकून टायपिंग मिस्टेक इथे तुम्ही SN2 mechanism, SN2 mechanism, SN1, SN2 mechanism. एक दोनच मिनिटं. SN2 mechanism च गडबड झाली. ते SN1 mechanism चा हे आलेला आहे. सो इथे SN1 mechanism this one. ओके, and this is SN2 mechanism चे इथे हे स्लाइड आलेली आहे. इथे SN2 mechanism झालेले आहे. ओके, SN2 SN1 mechanism चं सायलेंट फीचर्स. आपल्या SN1 mechanism चं सायलेंट फीचर आलेलं नाहीये, सो सॉरी फॉर दॅट. इथे आलेलं आहे SN1 mechanism. SN1 mechanism. SN1 mechanism, SN2 mechanism चा हे जे आहे SN2 mechanism ची आपली स्लाइड माझ्यामध्ये डिलीट झालेली आहे. हे सायलेंट फीचर्स ऑफ SN2 आहे. हे सायलेंट फीचर्स ऑफ SN2 हे SN1 mechanism. अच्छा, हे SN1 mechanism चं इथे आलेलं आहे, ते चुकून झालेलं आहे. सो वेट फॉर अ मिनिट, आय विल ऍडजस्ट इट. ओके, पहिला आपण हे पाहूया. SN1 mechanism च्या म्हणजे SN2 mechanism पाहिजे. हा SN2 mechanism आहे आणि हा टेट्राब्युटाइल म्हटल्यावरती हा जो डायग्राम आहे तो इथं पाहिजे होता. ओके, आणि हा इथं SN2 mechanism आहे आणि ही डायग्राम आपल्याला इथे पाहिजे होती. ओके, आय जस्ट चेंजिंग बेटर फॉर अ मिनिट. ओके, okay, fine. This is the SN2 mechanism. now आता बरोबर झालेलं आहे. okay, and this is the SN1 mechanism and silent features of this is SN1 mechanism. okay, so इथे पण जस्ट चेंज करतो म्हणजे आपल्याला कंटिन्यू करता येईल. सॉरी फॉर द डिस्टर्बिंग. Okay, so this is now SN2 mechanism. Okay, so SN2 mechanism मध्ये आता आपल्याला काय गोष्टी लर्न करायच्या तर तुम्ही आता इथे लक्षात घेऊ शकता. ओके, सो
Now SN2, okay, see reaction between the methyl bromide, okay, that is a CH3Br, and hydroxide, that is H minus. This is a nucleophilic, okay, and this is my carbon. To give methanol follows a second order of kinetics. आता इथे सेकंड ऑर्डर कशामुळे मी हे म्हणू शकतो की हा सेकंड ऑर्डर वाला आहे, तर ती संपूर्ण डिपेंड असते रेट ऑफ द रिएक्शन. मी जस्ट I just first read and then I will explain you very well. Okay, त्यामुळे आपण काय करूया की पहिला आपण हे सगळं वाचून घेऊया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला मी चांगल्या रीतीने त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सी रिएक्शन बिटवीन methyl bromide, that is CH3Br, and hydroxide, that is a OH minus ion, to give methanol follows second order type of kinetics. The rate of this reaction depend on the concentration of two reacting species, namely methyl bromide and hydroxides. So hence it is known or called as a substitution nucleophilic bimolecular. म्हटल्यावरती in this reaction the concentration of the substance appears in the rate of equation, that is concentration of nucleophile does not influence the reaction rate. This means that the reaction is two-step reaction in which the two steps CH bond in the substrate undergoes hydrolysis and the subsequent fast step of the nucleophilics uses its electron pair to form a new bond with a carbon undergo changes. Okay, म्हणजे आता SN2 मेकॅनिझम कशावरती आपण डिपेंडिंग आहे आपल्या SN2 मेकॅनिझम, तर रेट ऑफ द रिएक्शन किंवा कन्संट्रेशन की त्या प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये किंवा रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती हा आपण ठरवतो की तो कोणता मेकॅनिझम आहे, तो SN2 मेकॅनिझम आहे का SN1 मेकॅनिझम. एक गोष्ट लक्षात ठेवा स्टुडंट्स की SN2 मेकॅनिझम किंवा SN1 मेकॅनिझम यावर तुम्हाला 100% दोघांपैकी एक तरी 100% म्हणजे 1100% म्हटलं तरी चालेल. कारण जर तुम्ही आपण जर प्रिव्हियस एक्झामचे बघितले बोर्ड एक्झाम्स तर त्याच्यामध्ये अगदी SN2 कधी विचारलं कधी SN1 विचारलं, त्याच्यामुळे हे दोन्ही मेकॅनिझम फार महत्त्वाचे. दोघांपैकी एक तरी मेकॅनिझम तुम्हाला पेपरला बोर्ड पेपरला येतो म्हणजे येतोच आणि तुम्हाला हे प्रॉपरली लिहिता आलं पाहिजे. मग आता जर आपण काय करतो की ही SN2 मेकॅनिझम हा डिपेंड कोणावरती असतो तर त्यांच्या रिएक्टंटवरती. आता इथे बघा CH3Br आणि हा OH मायनस हे दोन न्यूक्लियोफिलिक आहेत, हा न्यूक्लियोफाइल आणि हा इलेक्ट्रोफाइल आहे आणि हे दोन्ही काय होणार आहे की या दोघांच्यामुळे काय होणार आहे की रेट ऑफ रिएक्शन वाढणार आहे. कॉन्सन्ट्रेशन दोघांचंही जास्त आहे पण याचं कॉन्सन्ट्रेशन कोणामुळे होतंय तर याच्यामुळे होतंय आणि म्हणून ह्याचा जो रेट आहे या दोघांवरती पण पडतोय कारण Br रिप्लेस होताना OH लगेच येणार आहे म्हणून दोघांवरती पण त्याचा म्हणजे डिपेंडिंग आहे त्या दोघांवरती आणि दोन मॉलिक्युल येत असल्या कारणामुळे त्याला मी काय म्हणणार आहे की सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमोलिक्युलर रिएक्शन असं आपण म्हणणार आहे. इथे दिलेलं आहे बघा, द रिएक्शन बिटवीन द मिथाइल ब्रोमाइड म्हणजे हा एक आणि हायड्रोक्साइड आयन गिव्ह मिथेनॉल आणि आपल्याला मिथेनॉल मिळतंय. ओके, फॉलो आता हे काय करतात फॉलो करतात सेकंड ऑर्डर कायनेटिक्स, दॅट इज रेट ऑफ रिएक्शन. हे डिपेंड कोणावरती आहे याच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती आणि त्याचबरोबर याच्याही कॉन्सन्ट्रेशन वरती आणि म्हणून मग याला मी काय म्हणतो सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिएक्शन असं आपण म्हणू शकतो आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय SN2. आता ह्याच्यामध्ये नेमकं होतं काय की ज्या वेळेला या रिएक्शनचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये हे हायड्रोलिसिस होतं त्यावेळेस Br आयन हा निगेटिव्ह आणि हा OH आयन इमिजिएटली इथं सेकंड स्टेपला अटॅच होतो. बरोबर आहे, मग ह्या अटॅचमेंट मध्ये दोघांचा रेट ऑफ रिएक्शन काय होतो की वाढलेला असतो काय नाही याचा काही नसतो पण ज्यावेळेस हा त्यावेळेस त्याला बाहेर यायचं असतं आणि ह्याला इथे अटॅच व्हायचं असतं म्हणून ते दोन्ही मध्ये वरती पण रेट ऑफ रिएक्शन डिपेंडिंग आहे आणि म्हणून याला आपण काय म्हणतो SN2 मेकॅनिझम असं आपण म्हणतो. मग या रिएक्शन मध्ये काय होतंय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट म्हणजे हा appears in the rate of reaction, okay, equation, and concentration of nucleophilic does not increase the reaction rate. याचा अर्थ असा होतो की रिएक्शन इज टू स्टेप रिएक्शन इन विच इट इज स्लो स्टेप. इथे स्लो स्टेप असते कधी CH बॉन्ड इन द सबस्ट्रेट अंडरगो हायड्रोलिसिस. ज्यावेळेस हायड्रोलिसिस होतं त्यावेळेस तो स्लो असतो. हायड्रोलिसिस झालं म्हणजे Br आयन बाहेर निघाला त्यावेळेस तो रिएक्शन स्लो असते आणि जसा तो आयन बाहेर निघतो तसा काही करतो लगेच इथे जागा पकडण्याचा. बरोबर आहे,
इथे इथे जरी त्याचं रेट ऑफ रिएक्शन जास्त नसलं पण इथे फॉर्म्युला मात्र तो इन्फ्लुएन्स मध्ये येतो, फास्ट रिएक्शन होते म्हणून रेट ऑफ रिएक्शन पण वाढतो. पण दोघांमध्ये रेट ऑफ रिएक्शन असल्या कारणामुळे आपण त्याला SN2 मेकॅनिझम असं आपण. I hope so you can understood this very well. Okay, so चांगल्या रीतीने तुम्हाला हे समजत असेल अशी मी आशा करतोय आणि I will move on the next slide now. Okay, so in the next slide what they are given us, that is the silent feature of SN2 mechanism. पहा इथे आपल्याला सायलेंट फीचर्स त्यांनी इथे दाखवलेले आहेत आणि हा सायलेंट फीचर अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि हा पेपरला बहुतेक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, सो लेट्स चेक व्हाट इज द सायलेंट फीचर दिस. सी सायलेंट फीचर ऑफ SN2 मेकॅनिझम. इथे आता हा सायलेंट फीचर तुम्हाला पेपरला 5 मार्काला आला तर तुम्हाला हे सगळं वरचं जे मेकॅनिझम आहे ते लिहून हे डायग्राम काढून हे सायलेंट फीचर पण तुम्हाला लिहिता आले पाहिजे. A single step mechanism with a simultaneous bond breaking and bond forming. हे काय आहे? सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे, तिथे बॉन्ड ब्रेकिंग पण होतं आणि बॉन्ड फॉर्मिंग पण होतं. बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफिल. ओके, आता याच्या बॅक साइडने तो काय होणार आहे? अटॅक होणार. न्यूक्लियोफिलिक अटॅक द कार्बन अंडरगोइंग द सबस्टिट्यूशन फ्रॉम द साइड ऑपोजिट टू दॅट ऑफ द लिव्हिंग. लिव्हिंग ग्रुप म्हणजे कोणता आहे? हा जो लिव्हिंग ग्रुप आहे त्याच्या ऑपोजिट साइडने तो काय करतो? अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. So this is to avoid strict repulsion due to the bulkiness of the group, and electrostatic repulsion between the incoming nucleophile and the leaving group. आणि हे कशामुळे होतं? कारण हा जेव्हा हायड्रोलिसिस प्रोसेसला जातो त्यावेळेस त्याच्यावरती पण निगेटिव्ह चार्ज असतो, तर तो समोरून जर तर काय होणार आहे की त्याचं रिपल्शन होणार आहे. म्हणजे रिपल्शन टाळण्यासाठी हा हुशार असतो, ह्याला पाठीमागून यायचं याने मग तो इथे अटॅच होण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल असं आपण म्हटलेलं आहे. ओके, ट्रान्झिशन स्टेट आहे म्हणजे काय की इथे Br निगेटिव्ह हा Br HOOH पण निगेटिव्ह आणि दोघांवरती चार्ज आहे. ओके, म्हणून ही ट्रान्झिशन स्टेट आहे. इथे लक्षामध्ये इन द ट्रान्झिशन स्टेट द न्यूक्लियोफिलिक अँड लिव्हिंग ग्रुप्स आर बॉन्डेड टू द कार्बन विथ अ पार्शियल बॉन्ड अँड कॅरी अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज. thus the total negative charge is diffused. ओके, आणि पुढे काय होतंय तर पुढे होतंय तर ट्रान्झिशन कंटेन्स पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. आता ह्या ट्रान्झिशन स्टेट मध्ये तुम्हाला एमसीक्यू बनतो की ट्रान्झिशन कंटेन्स पेंटा कोऑर्डिनेट कार्बन हॅविंग 3 सिग्मा ओके बॉन्ड्स इन द one plane making bond angle of 120 with each other and the 2 partial covalent. बघा त्या ट्रान्झिशन स्टेट मध्ये त्याला अटॅच मॉलिक्युल्स किती आहेत? 1 2 3 4 5. ओके, हायड्रोजन एक OH आणि एक Br. म्हणून या ट्रान्झिशन स्टेटला आपण काय म्हणतो तर पेंटा कोऑर्डिनेट कार्बन देखील म्हणत असतो. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये ज्यावेळेस त्याचं फॉर्मेशन होतं ट्रान्झिशन स्टेट नंतर त्यावेळेस तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये मोडतोय. बघा आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी प्रीवियस व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वरून आपण काय पाहिलं होतं तर त्याचं रोटेशन पाहिलं होतं. रोटेशन असणाऱ्या गोष्टींना आपण काय म्हणायचो तर ते ऑप्टिकल ऍक्टिव्ह म्हटल्यावरती काय म्हणणार आपण त्याच्यामध्ये काय आपण म्हणू शकतो तर ते कसे आहेत तर ते कशा पद्धतीने आपण म्हणतो तर ए नॉन आयसो सुपर आयसोमर्स सुपर इम्पोजिबल आहे असं आपण म्हणतो. सुपर इम्पोजिबल म्हणजे रोटेशन झाल्यावरती त्यांची जागा काय होते? चेंज होते. ते प्लेस ते चेंज करतात. जसं की इथे प्रीवियस कसा होता आणि आता कसा झाला आणि तेच तुम्हाला 5व्या पॉइंट मध्ये त्यांनी कंक्लुजन मध्ये ते सायलेंट फीचर्स मध्ये त्यांनी लिहून दिले. पहा, when SN2 reaction is brought about at the chiral carbon. आता chiral carbonच आहे हा, बरोबर. So in an optical active structure the product is found to have opposite configuration compared to that of the substrate. Okay, in the other words SN2 reaction is found to proceed with the inversion of configuration. Inversion झालेला आहे. So this is a like flipping of an umbrella and it is also known as a water inversion. Inversion म्हणजे ऑप्टिकली सुपर इम्पोज झालेला आहे, बरोबर आहे. म्हणून त्याला वार्डन इन्वर्जन पण असं आपण म्हणू शकतो. The inversion of the configuration is the result of the backside attack of the nucleophile. आणि हे कशामुळे झालं तर बॅकसाइडच्या न्यूक्लियोफाइलच्या साइडच्या अटॅकमुळे झालं. I hope so you can understood this very well आणि हे चांगल्या रीतीने तुम्हाला समजलं असावं अशी मी आशा करतो आणि नेक्स्ट स्लाइड वरती मी मूव्ह होतो. सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे SN2 सारखंच आहे. SN1
पण ह्याच्यामध्ये SN1 मध्ये काय अजून आपल्याला आपण SN1 का म्हणतो, कारण ह्याच्यामध्ये रेट जो आहे रेट ऑफ रिएक्शन हा एकाच रिएक्टंट वरती डिपेंड असल्या कारणामुळे त्याला आपण SN1 मेकॅनिझम म्हणतो. आणि SN2 मेकॅनिझम मध्ये काय असतं, तर रेट ऑफ रिएक्शन हा दोन रिएक्टंट वरती डिपेंड असतो, मग त्याला आपण SN2 मेकॅनिझम म्हणतो. SN1 मेकॅनिझम मध्ये काय आहे की रिएक्शन बिटवीन द टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड किंवा टर्ट म्हटलं तरी चालेल, टर्टला टर्शरी म्हणू शकतो आपण, and hydroxide ion to give a tertiary butyl alcohol follows the first order of kinetics. That is, the rate of the reaction depend on the concentration of only one species, which is the substrate molecule, that is a tertiary butyl bromide. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त रेट ऑफ रिएक्शन या मॉलिक्यूल वरतीच डिपेंडिंग असते आणि म्हणून त्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक molecular असं आपण म्हणतो. इट इज ऑल्सो नोन are called as, okay, substitution nucleophilic unimolecular, that is SN. Okay, so rate of chemical reaction is influenced by the chemical species taking part in the slowest step of its mechanism. In the above reaction, two reactants are present and both are found to influence the rate of the reaction. बरोबर आहे. आता इथे रेट ऑफ केमिकल रिएक्शन कशामुळे इन्फ्लुएन्स होते, तर केमिकल स्पीसीज आणि ही काय करते की त्याच्यामध्ये टेकिंग पार्ट करते आणि ही स्लोएस्ट स्टेप्स मेकॅनिझम आहे. आणि मग वरच्या रिएक्शन मध्ये हा जो अबो रिएक्शन आहे ही टू रिएक्टंट्स मध्ये असल्या कारणामुळे बोथ म्हणजे दोन्ही रिएक्शन मध्ये रेट ऑफ रिएक्शनचा इन्फ्लुएन्स आपल्याला पाहायला मिळतो. So this means that the reaction is a single step reaction which can also be also the slow step. This further implies that the two changes, namely a bond breaking and bond forming at the carbon, take place simultaneously. चला तर मग याचं पण आपण काय पाहूया, तर सायलेंट फीचर्स पाहूया SN1 मेकॅनिझमचे. काय SN1 मेकॅनिझमचे, टू स्टेप मेकॅनिझम. बरोबर आहे, टू स्टेप मेकॅनिझम. इलेक्ट्रोलायसिस, ज्यावेळेस इलेक्ट्रोलायसिस घडून येतं CH बॉन्ड मध्ये, बघा CH बॉन्ड मध्ये इलेक्ट्रोलायसिस घडून येणार आहे त्यावेळेला ती प्रोसेस असते स्लो प्रोसेस असते. स्लो प्रोसेस असल्या कारणामुळे ती रिव्हर्सिबल पण असू शकते. फर्स्ट स्टेप प्लेनार कार्बोनेशन इंटरमिडिएट, का कारण हा Br मायनस झालेला आहे आणि मग तो स्लो असल्या कारणामुळे तो पुन्हा रिव्हर्सिबल पण होऊ शकतो. आणि मग सेकंड स्टेप मध्ये काय होतं की न्यूक्लियोफिलिक ऍड झालं, तो फास्ट अटॅक होतो, पण त्याच्यामध्ये काय की प्लॅनर असल्या कारणामुळे काही चेंजेस होत नाही, स्ट्रक्चर ऍज इट इज राहते. अटॅक ऑफ द न्यूक्लियोफिलिक ऑन द कार्बोकेशन intermediate in the first second step to form the product. Okay, and step second मध्ये तो लगेच product form करून देतो. Okay, so when SN reaction is carried out with chiral carbon in an optically active substrate, the product form is nearly racemic. Racemic structure आपण previous ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्याचं काय की मॉलिक्युलर फॉर्म्युला हा डिफरंट असतो पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा काय असतो, सेम असतो. लेट इट बी पाहिजे इथे समजा तुम्ही जर मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला स्टेप फर्स्ट मध्ये, तर त्याचा हायड्रोलायसिस झाल्याच्या नंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला हा या पद्धतीने आहे. बरोबर आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला मात्र सेम आहे आणि इथे स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज झाले कारण Br च्या आयनच्या बदल्यामध्ये OH आयन झालेला आहे आणि म्हणूनच याला आपण काय म्हणतो, रेसिमिक म्हणतो. आणि ह्या रेसिमिकच्या ऑकर असल्या कारणामुळे हा SN1 रिएक्शन काय करतो, रेसिमायझेशन प्रोसेस मध्ये येतो. दिस मीन बोथ द एनोमेशन एनोमर्स ऑफ प्रोडक्ट आर फॉर्म इन ऑलमोस्ट इक्वल अमाउंट. सो रेसिमायझेशन इन SN1 reaction is the result of formation of planar carbocations intermediate. Now nucleophile cannot attack planar carbonation from either side, which result in the formation of both anomers of the product. आणि त्याच्यामुळे हा काय करतो की कुठल्याच साइडने म्हणजे बॅक साइडने अटॅक करत नाही, तो सरळ येत असतो बिकॉज ऑफ दी रेसिमायझेशन. आणि रेसिमायझेशन असल्यामुळे कारणामुळे एनोमर्स आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये पाहिलं की त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा काय असतो, सेम असतो पण मॉलिक्युलर फॉर्म्युला हा डिफरंट असतो. अशा पद्धतीने हे सायलेंट फीचर्स होते SN1 मेकॅनिझम.